गुड इव्हनिंग फ्रेंड्स. रॉयल प्रो ट्रेडर्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आहे तारीख आहे 6/1/2026. 5:56 झालेले आहेत. तर आज आपण गोल्ड, बिटकॉइन, एथेरियम, सोलाना, बँक निफ्टी, निफ्टी ह्याच्यात आपण ट्रेड केले त्याचे अनालिसिस आपण सांगणार आहे. त्याच्या आधी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ आपला चॅनल शेअर करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जास्त मोठा नाही हे व्हिडिओ. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओचे हे समजेल. ठीक आहे, चला आपण बघायला सुरू करू. आता आपण गोल्डचं सांगू. गोल्डमध्ये बघा आपल्याला एक झूम करून दाखव. गोल्डमध्ये सकाळी इथे मॉर्निंगला 7 AM 7 वाजता सकाळी आपल्याला इथं बाय सिग्नल आलेला. उठल्या पहिला मॉर्निंगचा ट्रेड होता हा. तर इथे आपल्याला हा बाय सिग्नल आलेला आणि एक्झॅक्टली आपण आहे ना ह्या ह्या इथे याच्या खाली झोनच्या खाली आपण हा स्टॉप लावलेला आहे. हा हे स्टॉप लॉस प्राइस आहे इथे आणि हा एंट्री प्राइस. हा ही एंट्री प्राइस आहे, स्टॉप लॉस प्राइस आहे आणि टार्गेट आपण हा ठेवलेला म्हणजे 64 पिप्सचा आपण स्टॉप लॉस ठेवलेला. त्याच्या अगेन्स्ट आपण 210 पिप्सचं टार्गेट बुक केलेलं. 1:3चा रिस्क रिवॉर्ड आहे. हा इथं टार्गेट का ठेवलं त्याचं पर्टिक्युलर रिझन असं की हा काल म्हणजे आजच्या मॉर्निंग पासूनचा हाय होता. आजचा म्हणजे मॉर्निंगला मार्केट ओपन झाल्यापासूनचा हा हाय होता. त्यामुळे हा आपण लॉजिकली हा टार्गेट ठेवलं. त्याच्यानंतर इथं हा आपलं टच करून आलं थोडं खाली, परत वरती गेलं. बट काही प्रॉब्लेम नाही. आपलं टार्गेट चांगला अचीव्ह झालं. त्यामुळे आपण ह्या गोष्टीचा रिग्रेट नाही करत की आपण इथे बुक केलं आणि इथून वरती रॅली झाली. म्हणजे इथून जरी 1000 पॉईंट जरी वरती गेला तर 1000 पिप्स जरी वरती गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कारण की आपलं जे टार्गेट आहे ते एकदम लॉजिकली इथं बुक झालेलं आहे. त्यामुळं इथं आपल्याला कोणत्या गोष्टीचं दुःख नाही किंवा रिग्रेट नाही. वेळेत आणि व्यवस्थित टार्गेट बुक करता यायला हवं. हे पण महत्त्वाचं आहे प्रॉफिट्स. आणि हे आपल्या स्टॉपला 64 पॉईंट होतं. 210 पिप्स पण खूप चांगले टार्गेट आहे. लोक 50-50, 10-10 पिप्स, 20-20 पिप्ससाठी हे करत असतात. आपण 210 पिप्स बुक केले बघा. रिस्क रिवॉर्ड खूप चांगला आहे आपला. इथे पण एक सेल सिग्नल आला, बट हा सेल सिग्नल आपण घेतला नाही कारण की ही कॅन्डल पण मोठी होती, स्टॉप लॉस पण खूप वरती होता. रिस्क रिवॉर्ड होत होता, बट नाही केला आपण. कॅन्डल खूपच मोठा स्टॉप लॉस होता, त्यामुळे आपण हा आपला इग्नोर केला. त्यानंतर इथे बघा, एक सेकंड, इथे आपल्याला ते एक बाय एंट्री झालेली आहे ऍक्टिव्हेट. या कॅन्डलच्या हायला आपण बाय केलेली हे प्राइसला आणि एक्झॅक्टली ह्या कॅन्डलचे हे येत ना ह्याच्या खाली आपण हे लावलंय थोडासा बफर लावून स्टॉप लॉस लावलाय. आता आपला नाही म्हणलं ना 70-80% तरी आपला ट्रेड प्रॉफिटमध्येच आहे. आपण आता काही क्वांटिटी इथं बुक करणार आहे केलेत म्हणजे, आणि बाकीचे राहिलेले आहेत ना इथं फुल क्वांटिटी बुक करणार. इथं आपण लावून ठेवलेलं आहे फुल क्वांटिटी बुक म्हणजे टार्गेट प्राइस लावून ठेवलेले. इथं बुक होईल थोड्या वेळात. आता मोमेंटम यायला चालू होईल. इव्हिनिंग झाले, युएस मार्केट ओपन झाले की चालू होईल. त्यानंतर आपलं बँक निफ्टीमध्ये आपण आता इथे आपल्याला सेल सिग्नल भेटलेला या कॅन्डलच्या याला आणि इथे पण भेटलेला, पण हा खूप खाली होता आणि स्टॉप लॉस खूप मोठा होत होता, म्हणून हा आपण इग्नोर केला हा वाला सिग्नल. खूप मोठी कॅन्डल होती आणि स्टॉप लॉस खूप वरती म्हणून सोडून दिलं. तर नंतर आलं इथं रिटेस्ट केलं, इथे पण भेटलेला. इथे पण कॅन्डल मोठी होती, स्टॉप लॉस होत होता मोठा, म्हणून आपण इथं पण इग्नोर केलं. तर ह्या कॅन्डलला आपण घेतलं, ही पण कॅन्डल मोठी होती, बट इथं आहे ना 3 रेजिस्टन्स झोन तयार झाले. हा पहिलावाला हा बघा, हा पहिला होता तो. त्यानंतर सेकंड वाला झाला हा रेड वाला बघा आणि हा थर्ड वाला झाला. म्हणजे तिन्हीचं कॉम्बिनेशन झालं, मोठा रेजिस्टन्स झाला म्हणून आपण इथे एंटर झालो. स्टॉप लॉस बरोबर आपण ह्याच्यावरती लावला, एकदम लॉजिकली स्टॉप लॉस लावला इथे आसपास. हा स्टॉप लॉस आणि हा एंट्री प्राइस आहे आणि टार्गेट आपण हे ठेवलेलं, पण इथपर्यंत आलंच नाही मार्केट. आपण इथं हाफ क्वांटिटी बुक केलेत इथे आणि काही रिमेनिंग क्वांटिटी आपण दुसऱ्या दिवशी होल्ड केली, कारण की आपलं 60% तर आपलं टार्गेट बुकच झालेलं आहे. म्हणजे अर्ध्या क्वांटिटी, म्हणजे इथून जरी मार्केट रिव्हर्सल झालं तरी हे किती बघा 55 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण एक सेकंड दाखवतो. 55 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. आपण अगेन्स्ट किती पॉईंट्स घेतले बघा, 110, 111, म्हणजे ऑलमोस्ट डबल पॉईंटचे आपण हे केलेले. इथून जरी हा स्टॉप लॉस गेला ना अर्ध्या क्वांटिटीचा उद्या तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की आपण पूर्ण प्रॉफिटमध्येच असणार आहे, क्लोज करणार आहे. त्यामुळे त्याचा पण विषय नाही. त्यामुळे हा पण ट्रेड आपला प्रॉफिटमध्येच येईल. थोडा जरी इथून जाऊन स्टॉपला जर हिट केला तरी थोडा काही ना काहीतरी आपण प्रॉफिट घेऊनच बाहेर पडणार आहे ट्रेडमधून. याचा काही प्रॉब्लेम नाही. निफ्टीमध्ये एक ट्रेड घेतलेला आहे, तो आता उद्यासाठी तो पण होल्ड केला आहे. इथे आपल्या सेल सिग्नल आलेला आहे इथे ह्या कॅन्डलच्या लोला आणि ह्याच्यावर आता स्टॉप लॉस लावला आणि इथं आपण हे केले अर्ध्या क्वांटिटी बुक केले. ह्याचं लॉजिक, ही कॅन्डलचा लो होता आजचा, त्या लोला आपण अर्ध्या क्वांटिटी बुक केले. काहीचं आपण टार्गेट थोडं मोठं ठेवले, म्हणजे ऑलमोस्ट बघा आता एक सेकंड, आपण 39-40 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवलाय. त्याच्या अगेन्स्ट आपण टार्गेट ठेवले 280 पॉईंटचं. मोठ्या टार्गेट तसं म्हणजे त्या
व्हायचं तर झालं पण मोमेंटम तेवढी नाही आणि आपण आता बुक केली ना 98 पॉईंट म्हणजे ऑलमोस्ट डबल स्टॉप लॉसच्या डबल आपण अर्ध्या क्वांटिटी बुक झाली म्हणजे इथून जरी ह्याचा जरी स्टॉप लॉस उद्या गेला तरी पण आपण लॉसमध्ये नाही प्रॉफिटमध्येच असणार आहे. त्यामुळे हा पण ट्रेड आपला प्रॉफिटमध्येच असणार आहे. तर बिटकॉईनचं बघूया. बिटकॉईनचं आता इथे आपण एंटर केलेलं आहे. ह्या कॅन्डलच्या इथं बाय सिग्नल आलेला. ह्या कॅन्डलला पण आलेला. दोन्ही सेम लेव्हलला आले. बाय. ह्या कॅन्डलला आपण एंटर केलं. ही कॅन्डल म्हणजे एखाद्याला इथं नसतं झालं, तर एखाद्याला इथं घ्यायला पण चान्स होता आणि डबल कन्फर्मेशन आलं. 2 कॅन्डलला बाय सिग्नल आले एकाच लेव्हलला. तर कन्फर्मेशन बेस्ट असतं. आणि हे झोन आहेत ना, हे झोन जे ब्लू झोन, रेड झोन येतात ना, ते ऑटोमॅटेड येतात. त्यामुळं त्याचं काही आपण काही मॅन्युअली ड्रॉ नाही करत. मॅन्युअली फक्त ब्लू लाईन्स ड्रॉ केलेत आपण टार्गेटसाठी. हां, तर इथे आहे ना, इथे आपण ही कॅन्डलच्या लोला आपण स्टॉप लॉस ठेवला बफर ठेवून. 97-98 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण 796 पॉईंट्स आपण टार्गेट ठेवलेलं आहे. 1:4चं रिस्क रिवॉर्ड ठेवलं आणि इथं आपण 50% क्वांटिटी आता बुक केली. कारण की इथे एक रेझिस्टन्स आहे बघा इथे 2-3 वेळा मार्केटने इथं रेझिस्टन्स घेतलेले आहे. त्यामुळे इथं आपण 50% क्वांटिटी बुक केली. म्हणजे 70-80% टार्गेट आपलं कंप्लीट झालंय. त्यामुळे हा तर प्रॉफिट एपमध्येच आहे ट्रेड. राहिलेलं 50% क्वांटिटीला इथं टार्गेट ठेवलेलं आहे ब्लू लाईनला. कारण की इथे एक रेझिस्टन्स आहे. जाईल वरती बट इथं आपण ठेवलेलं आपण 100% इथं बुक करणार आहे. ठीक आहे. हा पण प्रॉफिटमध्येच आहे ट्रेड. त्यानंतर इथेरियमचं बघा. इथेरियमला आता मॉर्निंगला इथे एक रेझिस्टन्स झोन होता सॉरी सपोर्ट झोन होता. ब्लू झोन आहे ना, आता इथे एक होता. तो आता गेला. कारण की ॲक्चुअलमध्ये मार्केट मोमेंटम झालं त्यानंतर ह्या परत रिव्हर्सल झालं. तो झोन एकदा ट्रेड झाल्यानंतर परत थोड्या नंतर जातात ऑटोमॅटेड. त्यामुळे आपलं टार्गेट तर इथं झालेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो. इथे बघा 8 पॉईंटचा स्टॉप लॉस होता. त्याच्या अगेन्स्ट 27-28 पॉईंटचं टार्गेट ठेवलं. टार्गेटचं लॉजिक इथे एक रेझिस्टन्स होता. इथे लाईन ड्रॉ केली. एक्झॅक्टली आपला इथे टार्गेट बुक झालं. हे 12-12ला आणि 12-9, 12-12च्या 12-10च्या आसपास आणि इथून रिव्हर्सल आला. पण इथं आपण ट्रेड नाही घेतला. कॅन्डल खूप मोठी होती आणि तेवढा आपल्याला चान्सच दिला नाही. फास्ट मोमेंटम आलं. त्यामुळे इथं आपला एक ट्रेड झालेला. त्यामुळे आपण 1:3चा इथे रिस्क रिवॉर्ड कंप्लीट केला. त्यानंतर इथे आपण एक ट्रेडमध्ये एंटर झालेलो आहे. हो का. 3:09 या कॅन्डलच्या हायला आपण एंटर झालो. स्टॉप लॉस आपण छोटा ठेवला. 4.72चा स्टॉप लॉस ठेवला आणि त्याच्या अगेन्स्ट टार्गेट आपण 26.78चं ठेवलं. ₹26.78चं ठेवले. त्यामुळे टार्गेट पण चांगलं मोठं आहे. 1:5-6 चा रिस्क रिवॉर्ड आहे आपला. त्यामुळे हे पण बेस्ट आहे. आता सोलानामध्ये बघा. सोलानामध्ये मोमेंटम खूप छान आली. बाकी ह्या बिटकॉइन आणि इथेरियमपेक्षा फास्ट मोमेंटम आली बघा. इथे आपल्याला ट्रेड भेटलेला दुपारी. एखादा इथे मिस झाला असता त्याला इथे भेटला असता बघा ह्या कॅन्डलला. त्याचा एखादा इथून पण मिस झाला असता इथे भेटला असता. ह्या कॅन्डलला 4:30 वाजता या कॅन्डलला बाय सिग्नल आला. त्या तिन्हीपैकी कोणत्याही कॅन्डलला तुम्ही जरी ट्रेड घेतला तर तुम्ही 100% प्रॉफिटेबल आणि ह्याचा स्टॉप लॉस ठेवला आपण लॉजिकमध्ये. ही कॅन्डल आहे ना ह्या कॅन्डलच्या बीकच्या खाली ठेवलाय. बघा इथे स्टॉप लॉस आहे आपला आणि टार्गेट आपण हा ठेवला. हा हाय ठेवलेला. रेझिस्टन्स आणि हाय वगैरे ठेवलेला. कारण की इथे भरपूर मार्केटनं रिजेक्शन घेतलेले. 3-4 वेळा इथं कॅन्डल्सनं रिजेक्शन घेतले. त्यामुळे हा ठेवले. एक्झॅक्टली बघा. पिन पॉइंटला मार्केटने इथं आपलं टार्गेट हिट केलं आणि इथून साइडवेज झालं. म्हणजे आपले हे पण टार्गेट बुक आहे. आज आपण चांगले ट्रेड्स केलेत म्हणजे रिस्क रिवॉर्ड आपले सगळे चांगले. तर बघा कोणाला काही शिकायचं असेल, हे एकदम ईझीमध्ये आता बघा सेलिंग झोन आला, तर सेल एंट्री येईल इथं. इथून तुम्ही सेल एंट्री पण घेऊ शकता. आला का तुमच्या समोरच आला. असे येतात हे सिग्नल्स. आता इथं सेल एंट्री पण आली. इथून घेऊ शकतो. टार्गेट इकडे वरती लावायला लागेल. सॉरी स्टॉपला तिथला टार्गेट हा ठेवू शकतो. हे पण घेऊ शकतो. पण आपल्या आता ऑलरेडी ट्रेड झालेले आहे त्यामुळे आपण आता काही करत नाही. आता इथे पण सेल आलं बट आपलं ऑलरेडी इथं हे प्रॉफिटमध्येच आहे आपण. अर्ध्या क्वांटिटी बुक केली. सो कोणाला काही शिकायचं असेल तर आपल्याला मेसेज करा WhatsAppला. आपले पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्र फ्रेंड्सना आपला व्हिडिओ पाठवा. ठीक आहे. थँक यू.